लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आईशी बोलत आहे. आईला काळजी वाटते की आता काव्या घटस्फोट घेणार आहे आणि काव्या तिला समजावून सांगते की हा घटस्फोट घेणं तिच्यासाठी किती गरजेचं आहे. पण आई तिला सांगते की जर का तू असं केलं तर नंदिनीचं लग्न दुसऱ्यांदा मोडणार आहे. ही नंदिनी जी सर्वांचे लग्न लावून देते, त्या नंदिनीचं दुसऱ्यांदा लग्न मोडल्यानंतर तिला किती मोठा धक्का बसेल याचा विचार कर, असं ती काव्याला सांगत आहे. तरी देखील काव्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. काव्या आईला समजावून सांगते की आता हे घटस्फोट घेणं गरजेचं आहे. कारण या लग्नामध्ये मी अजिबात खुश नाहीये. त्यामुळं मला हा घटस्फोट घेऊ दे. आता जर का मी घटस्फोट घेतला तर उलट चांगलं होणार आहे. मी खूप चांगली सून होऊन त्या घरामध्ये राहील. मी जीवाशी खूप चांगलं वागेल. नंदिनीचं देखील पार्थशी लग्न होईल. तिला जो जोडीदार पाहिजे तो मिळेल आणि तिला देखील सुख लागेल. आत्ता जे काय आहे त्या गोष्टीमुळे कोणाला देखील सुख लागत नाही आणि त्यामुळं हा निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मला हा घटस्फोट घेऊ दे, असं ती आईला समजावून सांगते. पण आईला मात्र काव्याची कोणतीच गोष्ट पटत नाहीये. काव्य जे काय करते त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत असंच आईला वाटतंय. त्यामुळं घटस्फोट घेऊ नको असं आईने काव्याला सांगितलेलं आहे. पण काव्या मात्र कसल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. काव्या म्हणते, "हा घटस्फोट झाला तर माझं वागणं पूर्णपणे बदलणार आहे. तुला वाटणार देखील नाही की ही आपली पहिली काव्य आहे. त्या घरामध्ये मी अगदी गुणी सून होऊन राहील. सर्वांचं सगळं काही ऐकेल. तुला जी अपेक्षा नंदिनीकडून आहे ना, ती सगळी अपेक्षा मी स्वतःहून पूर्ण करेल. तू म्हणशील देखील की काव्या इतकी कसं काय बदलली आहे? एवढा बदल मी माझ्या स्वभावामध्ये करेल. पण मला हा घटस्फोट घेऊ दे," असं ती आईला समजावून सांगते. आईला लक्षात आलेलं आहे की काव्याला किती जरी समजावून सांगितलं तरी काव्या ही गोष्ट ऐकणार नाहीये. काव्या तिच्या मनामध्ये आहे तेच करणार आहे. आईला आत्ता वाटतंय की काव्याने जीवा आणि काव्याबद्दलचे जे काही प्रेमसंबंध आहेत ते कोणाला देखील सांगू नयेत. पण काव्या मात्र आता ते सांगणारच आहे असं आईला म्हणत आहे. तर इकडे आता पार्थ आणि नंदिनी यांची रूम सजवलेली आहे आणि ती व्यवस्थित सजवली आहे. ती म्हणजे रम्या आणि मंजू यांनी. खरं तर त्यांना यामध्ये मोठा ट्विस्ट करायचा आहे. मंजू रम्याला म्हणते देखील, "तू या रूम सजवतेस, नक्की तुझ्या डोक्यात आहे तरी काय?" तेव्हा रम्याच्या चेहऱ्यावर एकदम आसुरी हास्य येतंय आणि ती म्हणते, "माझ्या डोक्यात मोठा प्लॅन चालू आहे." मंजू म्हणते, "नक्की काय प्लॅन चालू आहे ते मला सांग तरी." रम्या म्हणते, "जे होतंय ना ते बघ, मग तुला कळेल माझ्या डोक्यात काय आहे ते." मंजू म्हणते, "असं नाही. आता मी तुला एवढी मदत केलेली आहे ना, तर मला सगळं सांगायचं की नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे आणि मगच मी तुला मदत करणार आहे." तेव्हा रम्या सांगते, की "आता ही रूम कोणाची आहे ते मला सांग." मंजू म्हणते, "ही रूम आहे पार्थ आणि काव्याची." रम्या म्हणते, "बरोबर. आणि दुसरी रूम कोणाची आहे?" ती म्हणते, "जीवा आणि नंदिनीची. आपण आता हीच गंमत करायची आहे. या रूमवर आपण जीवा आणि नंदिनी यांचं स्टिकर लावून ठेवायचं आणि जेव्हा ते आतमध्ये येतील, तेव्हा बाहेर जाऊन आपण ते स्टिकर बदलायचं. जीवा, नंदिनी आणि काव्या एकत्र येतील याची खबरदारी आपण घ्यायची आणि जर का हे तिघं एकत्र आले, तर घरामध्ये किती मोठा घोळ होणार आहे, किती मोठा राडा होणार आहे, ते तुला आणि मला माहिती आहे." जेव्हा काव्या हे सगळं काही बघेल, तेव्हा तिला हे अजिबात सहन होणार नाही. कारण काव्याला हे जे काही चाललंय ते सहनच होत नाही. जेव्हा तिच्या लक्षात येईल, की जीवा आणि नंदिनी यांच्यासाठी ही रूम सजवलेली आहे, तेव्हा मात्र ती एकदम आताताईपणा करेल आणि सगळ्या गोष्टींचा विध्वंस करेल आणि तेच आपल्याला बघायचं आहे. आता हे मंजूला समजलेलं असतं. मंजू देखील हसायला लागते. कारण रम्याने एकदम जबरदस्त प्लॅन करून ठेवलेला आहे. मोठा घोळ घालायची तिची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे तिनं बरोबर सगळा प्लॅन करून ठेवलेला असतो. इकडे नंदिनी आत येते. तिला समजतं की आई कोणत्यातरी टेन्शनमध्ये आहे. पण आई नक्की कोणत्या टेन्शनमध्ये आहे हे तिला समजलेलं नसतं. नंदिनी आईच्या जवळ येते आणि म्हणते, "तुम्ही माझ्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवताय का? आई, नक्की काय झालंय ते मला सांग." आई मात्र काहीच बोलत नसते. तेव्हा आता नंदिनीचा मोर्चा वळालाय तो म्हणजे काव्याकडे. "काव्या, तू आईला काय सांगितलंयस ते मला सांग. मला अशी शंका आहे की तुझंच टेन्शन तिनं घेतलेलं आहे. नक्की तुमच्यात काय बोलणं चाललं होतं ते मला सांगा." तेव्हा काव्या म्हणते, "काय बोलणं चाललेलं आहे ते तुला माहिती आहे. आता सध्या आपल्यावर कोणतं टेन्शन आहे ते सुद्धा तुला माहिती आहे. त्याच गोष्टीचं टेन्शन आईनं घेतलेलं आहे." तेव्हा नंदिनी म्हणते, की "मला माहिती आहे टेन्शन काय चालू आहे. पण आई, इतक्या सहजासहजी असं अटॅक येऊन इथं दवाखान्यामध्ये ॲडमिट होणार नाही. मला असं वाटतंय की नक्कीच तू तिला काहीतरी बोललेली असणार आहे."
तेव्हा काव्या म्हणते, "हो, मी तिला बोललेले आहे. तुला काय करायचं आहे? आणि मला जे वाटतंय ते मी बोललेले आहे." नंदिनी म्हणते, "आता तरी तू जरा नीट आणि व्यवस्थित वाग." तेव्हा काव्या म्हणते, "मी तिला बोललेले आहे, की मला घटस्फोट पाहिजे आहे." आता त्याच्या पुढचं वाक्यसुद्धा ती बोलणार असते आणि तेव्हा आई देखील सीरियस झालेली असते. कारण तिला माहिती आहे पुढचं वाक्य काय असणार आहे. पुढचं वाक्य हेच आहे, की तिला जीवा आवडतो ही गोष्ट ती आता सांगणार आहे. पण आई तोपर्यंत तिला थांबवते. जीवाविषयीचं वाक्य आई तिला बोलू देत नाही. आई तिला शांत करते. त्याच वेळेस नंदिनीचं लक्ष आईकडं असतं. तिला समजतं, की आईने काव्याला शांत केलेलं आहे. पण आई नक्की का शांत करतेय? काव्याच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे ते तिला का बोलू देत नाही हे मात्र नंदिनीला कळत नाही. नंदिनी मात्र त्या दोघींनाही म्हणते, की तुमच्या दोघींचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे. तुम्ही दोघी माझ्यापासून कोणतीतरी गोष्टी लपवताय हे मला समजलंय. ती आता आईकडे आलेली असते आणि आईला म्हणते, की नक्की काय झालेलं आहे? मला नीट समजावून सांगशील का? आपण यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. काव्या म्हणते, "जो काही मार्ग काढायचा आहे ना, तो आमच्या मी बघतो. तू आता मध्ये-मध्ये करू नकोस." आणि तेवढ्यात तिथे बाबा देखील आलेले असतात. खरं तर काव्याला सांगायचं असतं, की तिचं प्रेम जीवावर आहे. पण तोपर्यंत जीवा, पार्थ आणि बाबा देखील आलेले असतात आणि त्यामुळं आता काव्याला जे काय बोलायचे ते बोलणं होत नसतं. सर्वजण शारदाची काळजी करत असतात. तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळ्या गोष्टी नीट होतील असं सर्वजण दिलासा देत असतात. पण खरं तर शारदाला माहीत असतं, की आता कोणत्याच गोष्टी नीट होणाऱ्या नाहीयेत. कारण ही घडी अशा प्रकारे विस्कटलेली आहे, की ती घडी पुन्हा एकदा बसणं शक्य नाहीये ही गोष्ट शारदाला माहीत असते. परिस्थिती कंट्रोलमध्ये यावी म्हणून सर्वजण असं बोलतायत ही गोष्ट शारदाच्या लक्षात आलेली असते. पार्थ देखील शारदाला सांगतो, की काही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तर नंदिनीचे वडील देखील तिला ते समजावून सांगत असतात. आता नंदिनीचे वडील पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा यांना म्हणतात, की तुम्ही गेलात तरी चालेल. पण नंदिनी आणि काव्या मात्र म्हणतात, की आईची तब्येत खराब आहे, आम्ही कुठेसुद्धा जाणार नाही. आम्हाला तिची खूप काळजी वाटते. तरी देखील त्यांचे वडील म्हणतात, की तुम्ही कसलीच काळजी करू नका. मी आणि आरुषी आईची अगदी योग्य काळजी घेतो. तुम्ही आज जा आणि उद्या आलात तरी चालेल. त्याचबरोबर तो पार्थ आणि जीवाला सांगतो, की या दोघींना तुम्ही घेऊन जा आणि उद्या सकाळी तुम्ही आलात तरी चालेल. इथली काळजी तुम्ही अजिबात करू नका. मी आणि आरुषी आहे. मी शारदाला काहीसुद्धा होऊ देणार नाही. तिची सगळी काळजी मी घेईल. असा शब्द आता त्याने त्या दोघांना म्हणजेच त्या चौघांना देखील दिलेला असतो आणि त्यामुळं ते चौघंही जातात. पण आता त्याला समजलं, की शारदाच्या मनामध्ये काहीतरी टेन्शन आहे आणि तो शारदाला विचारतोय, की "नक्की काय झालेलं आहे? तू मला एकदा सविस्तरपणे सांगशील का, की काय झालंय? कोणत्या गोष्टीचं टेन्शन तू घेतलेलं आहेस? तू जर का मला व्यवस्थितपणे सांगू शकलीस, की काय झालेलं आहे, तर आपण यातून मार्ग काढू शकू." असं तो शारदाला सांगत आहे. पण शारदा मात्र त्याला काहीच बोलत नसते. इकडं पार्थ, नंदिनी, काव्या आणि जीवा घरी आलेल्या आहेत. घरी आल्याबरोबर पार्थची आई त्यांच्याजवळ जाते आणि शारदाची तब्येत कशी आहे ती विचारते. तिने नंदिनीला विचारलं असतं. नंदिनी म्हणते, "आता त्यांची तब्येत ठीक आहे. पण हे सगळं कसं काय झालं?" असं ती विचारते. "मला तर खूप काळजी वाटते." असं ती नंदिनीला विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, "आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. सध्या घरामध्ये खूप टेन्शन चालू आहेत ना, त्यामुळे हे सगळं झालंय." असं नंदिनी सांगते. पार्थच्या आईला माहीत असतं, की घरामध्ये नक्की काय टेन्शन चाललेले आहेत. नंदिनीला देखील तिने दिलासा दिलेला असतो आणि ती नंदिनीला सांगते, की तुम्ही आईच्या तब्येतीची काहीच काळजी करू नका. तिलासुद्धा लवकरात लवकर बरं वाटेल. नंदिनीला हे वाक्य खूप चांगलं वाटतं आणि नंदिनी म्हणते, "ईश्वर करो आणि तिची तब्येत लवकरात लवकर बरी हो." पण हे झालं कसं काय? असं जेव्हा शारदा विचारते, तेव्हा नंदिनी खरं तर काव्याकडं पाहत असते. हे सगळं काव्यामुळं झालेलं आहे हे नंदिनीला माहीत असतं. पण नंदिनी आता त्यांच्यासमोर काहीच बोलत नसते. नंदिनीने ठरवलेलं असतं, की काव्याला आपण एकांतामध्ये विचारायचं, की हे नक्की कशामुळं झालेलं आहे. आता सर्वांच्या समोर काही न बोलणं आणि शांत राहणं असं नंदिनीने ठरवलेलं असतं. पार्थची आई काव्या आणि नंदिनीला सांगत असते, की तुम्हाला पाहिजे तर उद्यासुद्धा तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांना तुम्ही गेल्यानंतर बरं वाटेल असंही सांगत असते. पण नंदिनीचं सगळं लक्ष असतं ते काव्याकडं. खरं तर तिला काव्याचा राग आलेला असतो. कारण काव्याने हे काहीतरी बोललेलं आहे आणि त्यामुळंच आईची तब्येत खराब झालेली आहे हे तिला माहीत असतं.
आता नक्की काव्या काय बोलली आहे हे तिला ऐकून घ्यायचं असतं, पण आता सर्वांच्या समोर ते ऐकायला नको आणि सर्वांच्या समोर तिला बोलायला लावायला नको म्हणून ती शांत बसलेली असते. आणि तेवढ्यात जीवा बोलायला सुरुवात करतो, की आपल्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी साठलेल्या असतात आणि आपण त्या गोष्टी बोलत नाहीत, त्या मनामध्ये साठत राहतात आणि एके दिवशी त्या गोष्टींचा स्फोट होतो, म्हणूनच अशा घटना घडतात, असं का तो सर्वांसमोर बोलत असतो. तेव्हा पार्थची आई त्याला म्हणते, "अरे, तू असं का बोलतोयस?" तेव्हा त्याला कळतं, की आपण काहीतरी वेगळं बोलत आहोत. आपण खरं तर आपल्या मनातलंच बोलत आहोत, ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. जेव्हा मानिनी विचारत असते की अगं आम्हाला माहितीच नव्हतं असं काय झालेलं आहे, मग मला वाटलेलं की तुमची जेवणं झाली असतील आणि तुम्ही बोलत बसला असाल, आणि त्यानंतर मग मी शेवटी पार्थला कॉल केला आणि मग पार्थकडून मला कळलं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत. पण अचानक हे सगळं का झालं, आईची तब्येत अचानक का बिघडली, हे प्रश्न मानिनी जेव्हा विचारत असते तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही माहिती. आणि ती मात्र काव्याकडे पाहत असते, कारण काव्यानेच काहीतरी गोंधळ घातलेला आहे हे मात्र तिला माहिती असतं. म्हणजे काव्याने घटस्फोट हे सगळं आईच्या समोर लावलेलं आहे, म्हणून तर आईला त्रास झालेला आहे ही गोष्ट आता इकडे नंदिनीला माहिती असते आणि ती काव्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की पार्थ इकडे जीवा बोलायला लागतो, आई ते असं एकदम होत नसतं, ती इतक्या दिवसांची घुसमट आहे आणि ती घुसमट बाहेर निघलेली आहे आणि त्रास तर होणारच असतो. आणि जे जीवाच्या तोंडून शब्द बाहेर पडत असतात ते ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. जीवा मात्र अगदी मनमोकळेपणाने बोलत असतो, पण त्याच्याही मनातल्या भावना तिथं व्यक्त होत असतात. जीवाचं असं म्हणणं असतं की जे काय घडत आहे ते खूपच भयानक असं असतं, कारण इथे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि गोष्टी त्या पद्धतीनं घडत असतात, कारण समोरच्याला माहितीच नसतं की काय होणार आहे. इतक्या दिवसांची घुसमट बाहेर पडत असते. काव्या पण इकडे जीवाकडे पाहत असते आणि तीही रडत असते, कारण नंदिनी आणि काव्याला माहिती आहे की त्यांच्या आईची अवस्था काय झालेली आहे, आईच्या बाबतीत काय झालेलं आहे. या गोष्टींची काळजी त्या दोघींनाही वाटत असते आणि त्यासोबतच मानिनीलाही वाईट वाटत असतं. मानिनी म्हणत असते की उद्याच जाऊन आपण भेटून येऊया आणि तुम्ही एवढी यायची घाई करायला नको होती, तिथं थांबायला हवं होतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बाबा म्हणाले की उद्या या, आत्ता जा तुम्ही, आत्ताही आराम करा असं बाबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता तिथे मंजू येते आणि म्हणते, अगं नंदिनी तू इथं काय करते, जा 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 पटकन तुझ्या रूममध्ये जा आणि आजपासून तू आणि काव्याने श्रेयाच्या रूममध्ये झोपायचं नाहीये. तर नंदिनी तू जीवाच्या आणि काव्या तू पारच्या बेडरूममध्ये झोपायचं आहे, एवढं लक्षात ठेव असं सांगितलं जातं. आणि नंदिनीला ती हाकलतच तिथून घेऊन जाते. मानिनीने काही बोलण्याआधी तर तिने नंदिनीला तिथून पाठवलेलं असतं आणि इकडे ती काव्याकडे येते. काव्यालाही ती तेच बोलू लागते, काव्याला म्हणू लागते की काव्या आत्ताच्या आता चल 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 पटकन असं म्हणत तिने काव्याला घेऊन तिकडे जाते आणि काव्यालाही सांगू लागते की चल लवकर, तुला आज पार्थच्या रूममध्ये जाऊन झोपायचं आहे असं ती सांगत असते. आणि इकडे नंदिनी मात्र आता तिथून गेलेली असते. बाहेर पाहते, रूमच्या बाहेर तर जीवा आणि नंदिनी असं लिहिलेलं असतं आणि नंदिनी म्हणते ही रूम तर जीवाची नाहीये, पण मग आईंनी रूम चेंज केली का, आईंनी हे सगळी तयारी केली आहे ना असं तिला वाटू लागतं. आणि ती मात्र आता रूमच्या बाहेर येऊन उभी असते, कदाचित आईंनी केलं असेल. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. इकडे आईची अवस्था अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी इथं कराव्या लागत आहेत. ह्या गोष्टीमुळं तिला वाईट वाटत असतं आणि ती मात्र रूममध्ये येते आणि पाहते तर तिला काय धक्का बसलेला असतो, कारण बेडरूम मात्र पूर्णपणे डेकोरेट केलेली असते, लाइटिंग केलेलं असतं, रेड कलरचे बलून्स लावलेले असतात. या सर्व गोष्टी त्या बेडरूममध्ये तिथे तिला दिसत असतात. तेव्हा मात्र तिला वाईट वाटतं, धक्का बसतो, हे सगळं मी काय पाहतेय, माझ्या आईची अवस्था तिकडे कशी झालेली आहे आणि हे सगळं काय होतंय, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि त्याच वेळी तिथे आता मंजू आणि रम्या येतात आणि मूर्ख त्या दोघीजणी आता बाहेर लावलेला जो बोर्ड आहे तो काढतात आणि तिथे काव्या आणि पार्थचा लावतात, कारण आधी तर तिथे नंदिनी आणि जीवाचा बोर्ड लावलेला असतो आणि अचानक ऐनवेळी येऊन तिने तो गोंधळ घातलेला असतो आणि तिथला तो बोर्ड काढला जातो. जेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र नंदिनीला माहितीच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, कशा होत आहेत. ती मात्र बिचारी विचार करत असते की आत्ता आईच्या बाबतीत एवढं सगळं झालेलं आहे आणि आपण हा सगळा विचार करत आहोत असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी नंदिनी तिथं रूममध्ये असते आणि पार्थ तिथं येतो. पार्थ आलेला तिला माहिती नसतं, ती डायरेक्टली बोलायला सुरुवात करते, जीवा तुम्ही, परंतु तिला तिथं दिसतं की पार्थ आलाय. पार्थ म्हणतो की जीवाशी बोलायचं आहे का, तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की नाही. तेव्हा ती म्हणते की ही रूम पार्थ जीवाचीच आहे ना, तेव्हा पार्थ म्हणतो की नाही. नंदिनी म्हणते की नाही,
तसं नाही असं नंदिनीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पार्थ मात्र नंदिनीला म्हणत असतो की तुम्हाला नाही होत त्रास, तुम्हाला नाही वाटत काही, कारण मला जो त्रास होतोय, कारण माझं ज्या व्यक्तीशी लग्न ठरलेलं होतं त्या व्यक्तीचं माझ्या सख्या भावाशी लग्न झालेलं आहे आणि हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला राग नाही येत माझा, काव्याचा, आईबाबांचा? मग तुम्ही एवढं शांत का? कारण इथे पार्थला प्रश्न पडलेला आहे की नंदिनी एवढं शांतपणे कसं हँडल करू शकते, कारण त्रास तर काव्यालाही होत आहे आणि काव्या त्या गोष्टी मात्र व्यक्त करत आहे. पण नंदिनीचा तो स्वभाव नाहीये, त्यामुळे नंदिनी शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच गोष्टीचं इथं टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे पार्थला. आणि पार्थ त्या गोष्टी विचारत असतो, नंदिनीशी बोलत असतो. परंतु नंदिनी म्हणते हो, माझीही अवस्था तीच होती. माझं लग्न ज्या जोडीदारासोबत होणार होतं त्याच्याच भावाशी मला संसार करावा लागतोय, त्याच्याशी मला लग्न करावं लागतंय. पण माझी अवस्था ही तेवढीच वाईट होत आहे, मलाही तेवढंच टेन्शन येत आहे. मलाही सुचत नाहीये की मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू. अगदी जळत्या निखाऱ्यांवरून मी चालते अशी अवस्था माझी झालेली आहे. मग तिला पार्थचा एकच प्रश्न असतो, एवढं सगळं होऊनही तुम्ही इकडे शांत कशा? एवढं सगळं होऊनही तुम्ही एवढ्या शांतपणे कशा राहू शकता? हा प्रश्न तो विचारत असतो. परंतु तेवढ्यातच काव्या तिथं आलेली असते आणि काव्या पाहते नंदिनी ही त्यांच्या रूममध्ये आहे आणि ती पार्थसोबत बोलत आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की ही रूम जीवाची आहे ना, म्हणून मी इथं आलेली होते. हे तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु नंदिनी जेव्हा काव्याकडे पाहू लागते, काव्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. काव्याला काही फरक पडत नसतो नंदिनी जीवाशी बोलली काय आणि नंदिनी पार्थशी बोलली तरी काव्याला काही फरक पडत नसतो. तिला फक्त जीवा हवा असतो, कारण जीवा फक्त तिचा आहे, एवढंच तिचं म्हणणं असतं. आणि मग नंदिनी जेव्हा सांगते तेवढ्यातच रम्या आणि मंजू तिथे येतात आणि त्या म्हणू लागतात की ही जी रूम आहे ती फक्त आणि फक्त पार्थची आहे आणि नंदिनी तू चुकीच्या रूममध्ये आलेली आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. त्यांना मात्र हे सगळं मुद्दामच घडवून आणायचं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं ते घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे नंदिनीला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं होत आहेत, हा प्रश्न मात्र नंदिनीला पडलेला असतो. नंदिनी हे सगळं बोलत आहे, ती पार्थशी बोलून परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इथे रम्या मात्र प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ घालायचं काम करत असते. रम्याला फक्त गोंधळच घालायचा असतो आणि या सगळ्या गोष्टी तिला वाईटच करून टाकायच्या असतात. कशी तरी नंदिनी आणि काव्या त्या सगळ्यातून बाहेर पडत आहेत. आत्ता त्यांच्यावरती एवढं मोठं संकट ओढवलेलं होतं. त्यांच्या आईची तब्येत इतकी वाईट आहे, पण यांना कुठं प्रश्न पडलाय? यांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. यांना फक्त यांचं पडलेलं आहे. त्या रम्याला तर फक्त नंदिनी आणि काव्या यांचं वाटोळं झालेलं बघायचं आहे आणि त्यासाठीच तिचा हा सगळा गोंधळ चाललेला असतो. इकडे जेव्हा काव्याने आता पार्थ आणि नंदिनीला एकत्र पाहिलेलं आहे तेव्हा काव्या त्या दोघांकडे पाहतच राहते, कारण जे घडत आहे ते खूपच भयानक असं असतं. त्यामुळं तिलाही काळजी वाटायला लागलेली आहे, तिलाही टेन्शन येत आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीवरती मार्ग काढायचं नंदिनी ठरवत आहे. प्रत्येक वेळेस नंदिनी शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. परिस्थिती जी आहे ती सॉल्व्ह करून त्यातून प्रॉब्लेम्स काढून त्यातून मार्ग काढायचा ती विचार करत आहे. परंतु इकडे रम्याला मात्र जरासुद्धा तिथे दम निघत नाही. त्याला अजूनही त्यांच्या दोघांमध्ये, त्या सगळ्यांमध्ये भांडणं लावायची आहेत, कारण त्यांना आनंदाने राहूच द्यायचं नाही, हे मात्र रम्याने ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी तिचा हा सगळा गोंधळ चाललेला असतो आणि त्यासाठी हे सगळं ती वागत असते. त्या सगळ्या गोष्टीचा पार्थ, काव्या, घरातील सगळ्यांनाही तेवढाच त्रास होत असतो आणि तरीही त्यांचं हे वागणं मात्र कधीही बदलत नाही. आणि इकडे रम्याचं हे जे वागणं आहे त्यामुळं खरं तर त्रास होत आहे ते म्हणजे इकडे नंदिनीला आणि त्याचबरोबर काव्याला. त्या दोघीही बिचाऱ्या त्रासून जात आहेत आणि इकडे पार्थ आणि जीवाची अवस्था तर काही वेगळी नाही. त्यांच्यासाठीही हा खूपच मोठा धक्का असतो आणि त्या पद्धतीनं ती परिस्थिती हँडल करण्यासाठी त्याही प्रयत्न करत असतात. तर आता काव्या नक्की काय विचार करणार आहे? नंदिनीला आणि पार्थला तिने बोलताना पाहिलेलं आहे, म्हणजे हे आपल्या डिवोर्सच्या बाजूने एक चांगलं पाऊल असू शकेल का, असं तिला वाटेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.